भारतामध्ये बागेश्वर धाम, बागेश्वर बाबा आणि धीरेंद्र शास्त्री म्हणून प्रसिद्ध असलेले कथाकार यांनी महाराष्ट्रामध्ये येऊन छत्रपती शिवाजी महाराज तसेच RSSला 4 मुले जन्माला घालून 3 मुलं स्वतः सांभाळा आणि 1 मुलं RSSला द्या, अशा प्रकारचे वक्तव्य केलेलं आहे. देश अंधश्रद्धेकडे वळत चाललेला आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन बाजूला ठेवलेला आहे. बघूया हे बाबा काय म्हणत आहेत. हम एक बात कहना चाह रहे, यदि भारत हमारी ये बात सुने, जब पूरी भारत में कहीं आपदा आती ना, तो लोग प्राण बचाकर भागते, लेकिन हमारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का एक एक कार्यकर्ता प्राण बचाकर नहीं भागता, वहां जाकर प्राण बचाता है. ये है स्वयंसेवक संघ, ये है राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. हम पूरे भारत से प्रार्थना करेंगे, बच्चे तो 4 पैदा करो पर एक स्वयंसेवक संघ के लिए दो. बचाने को काम देश विज्ञानाकडे चाललेला ज्यादा ना कहे कि हम अपनी बात को विराम करेंगे की 4 मुलं आप जन्माला मुस्कुराते घाला आणि 1 रहिए और हम चाहते हैं आप ऐसे ही 3 हंसते मुलं रहो, काही धीरेंद्र मुस्कुराते शास्त्री रहो तुम्ही ताकि सांभाळणार जल्दी अखंड भारत हो जाए ह्यांच्या और अशा आनंद आ जाएगा. संदेशाला वैसे भरोसा है बघा की आपके राष्ट्रीय रहते कुछ स्वयंसेवक बड़ा होगा, संघाचे बालाजी कशा आपसे प्रकारे करवाएंगे. हसत सभी आहेत. संतों को प्रणाम. एम्प्लॉयमेंट आप जनरेशनचा सबको एवढा जय प्रॉब्लेम सियाराम. आहे. भारत देशात का रोजगार गौरव उपलब्ध नाही, जागेगा. काय नाही. सध्याचीच भारत लोकसंख्या महान एवढी होगा. झालेली आहे की लोकांना भारत रोजगार क्योंकि उपलब्ध मातृ नाही. प्रधान है. खाण्यापिण्या मातृ पिण्या प्रधान वाचून देश में लोकांचे अब हाल चालले भारत आहेत. दुर्गा माता मंदिर विराजमान होगी और जब आणि हे धीरेंद्र शास्त्री अशा प्रकारचा गावठी संदेश लोकांना देत आहेत. आश्चर्य तर बघा ना, पुढे बसलेली मंडळी तर सुशिक्षित दिसत आहेत, पण तीही त्यांच्या वक्तव्यावर टाळी वाजवत आहे. देशामध्ये अशा बाबांचा सुळसुळाट चाललेला आहे, जे कोणत्याही प्रकारचं वक्तव्य अक्षरशः बळगण्यासारखं करत आहेत. ह्याच धीरेंद्र शास्त्रींनी शिवाजी महाराजांबद्दल जे वक्तव्य केलं आहे की शिवाजी महाराजांना लढाई करून ज्यावेळेस थकले त्यावेळी त्यांनी त्यांचा राजपाट हा संत रामदासांकडे दिला. अशा प्रकारचा कोणताही दाखला इतिहासात दाखल नाही आहे. अशा प्रकारचं वक्तव्य ह्यांनी केलं आहे. जो इतिहास 200 वर्षापूर्वी लिहिला गेला त्याला ह्यांनी अक्षरशः कायापालट करून ठेवला. हेच ज्ञानी झालेलं आहे तिथं. परंतु यावरती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब काय म्हणतायत ते बघा. यांनी असं एक वक्तव्य केलंय की 4 मुलं आपण जन्माला घालावेत, त्यातला एक जो आहे तो संघासाठी आपण समर्पित करावा. या वक्तव्याकडे आपण कसं बघताय? बघा, शेवटी जे काही साधू संत असतात ते त्यांची मतं मांडत असतात आणि मला असं वाटतं की त्याला नीट कॉन्टेक्स्टमध्ये घेतलं पाहिजे. मुळात त्यांचा म्हणण्याचा उद्देश असा होता की संघ एक अशी संघटना आहे की जिने हिंदू संस्कृतीला, सनातन संस्कृतीला त्या ठिकाणी जिवंत ठेवलं आहे, नवचैतन्य दिलं आहे. त्यामुळे आपल्या घरचा एक मुलगा हा त्या संघामध्ये असावा. मुख्यमंत्री फडणवीस साहेब म्हणतात की संघ असा एक संस्था आहे की जिने हिंदू संस्कृतीला जागृत ठेवलेलं आहे आणि हिंदू संस्कृती तशी ठेवलेली आहे. जर हिंदू संस्कृती जर संघाने ठेवली तर देशातील जे 140 कोटी किंवा त्यावेळेसचे काय 80 कोटी लोक असतील त्यांनी ही संस्कृती जोपासली नाही का? हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ह्या 10 वर्षात तरी बऱ्याच लोकांना, मला म्हणायचं आहे की 90% लोकांना माहीत झालं नाही, तर हा संघ कुठला आहे तो सुद्धा लोकांना माहीत नव्हता. हिंदू संस्कृती ही पहिल्यापासूनच सर्व पिढी जात जपत आलेली आहे लोकांनी. आणि अशा प्रकारच्या बाबांचं वक्तव्याला समर्थन देणं महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कितपत योग्य आहे त्याचं त्यांनी ॲनालिसिस केलं पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावर बऱ्याच लोकांनी कमेंट्स केलेल्या आहेत. पाहूया त्यांच्या कमेंट्स काय आहेत. मुख्यमंत्री साहेब त्या मंचावरून का बोलले नाहीत? बालिश बाबा त्यावेळी शिवाजी महाराजांबद्दल बोलत होता, त्यावेळेस का थांबवलं नाही? यांना तर विधानसभा भवनात दुसऱ्या व्यक्तीच्या भाषणामध्ये हस्तक्षेप करायची सवय आहे, मग येथे का नाही केली? ही संघाची विचारसरणी आहे. यांना हा खोटा इतिहास भारतभर पसरवायचा आहे. कोणीतरी भोंदी बाबा येतो आणि शिवाजी महाराजांचा अपमान करून जातो. मुख्यमंत्री फक्त आपलं राजकारण करत पाहणार. संघ पहिले आता की आमचे संत, तुम्ही कोण मान्यता देणार? लोक मान्यता को इतिहास नाही कहा जाता, नाही लोक मान्यता को धर्म कहते. अरे यांनीच या संतांना शिवाजी महाराजांना त्रास दिलेला आहे. खरात आसाराम आणि रामराही ह्यांना सुद्धा हे राजकारणी साधू संत म्हणत होते. आता नवीन बाबा टरबूज शिवाजी महाराज हा त्या संघामध्ये असावा. विधान केलेलं आहे बागेश्वर धाम यांनी की शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींची भेट घेतली, ती पगडी काढून ठेवली, अशा प्रकारचं विधान केलं, त्यामुळे टीका होती. इतिहासामध्ये
अशा प्रकारचा कुठलाच दाखला आपल्याला पाहायला मिळत नाही. मुळात आपल्याला माहिती आहे की जे काही महापुरुष असतात त्या महापुरुषांबद्दल अनेक लोककथा तयार होतात. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लोककथा असतात. आपल्याला माहिती आहे रामायण आणि महाभारताच्या संदर्भातही अनेक लोककथा आहेत. त्या सगळ्याच इतिहासावर किंवा त्या ठिकाणी परिस्थितीवर अवलंबून अशा ह्या गोष्टीला राज्याचे प्रधान है भारत देवेंद्र दुर्गा माता फडणवीस मंदिर यांनी विराजमान कशा होगी. समर्थन दिलंय ते आपण पाहिलं पाहिजे की त्या बाबांनी बोललेल्या एकाही शब्दाचा देवेंद्र फडणवीस यांनी निषेध केलेला नाही. कोणत्याही प्रकारचं त्यांचे कान टोचले नाहीत किंवा अशा प्रकारचं वक्तव्य महाराष्ट्रात येऊन करण्याची त्यांना गरज नव्हती, केलेलं नाही. आणि फडणवीस असे बोलूही शकणार नाहीत, कारण हे बाबा हे BJPचे प्रवक्ते आहेत. प्रवक्ते यांना देशाचं काहीही पडलेलं नाही, हिंदू धर्माचं काहीही पडलेलं नाही. यांच्या विचारसरणीतूनच दिसून येते की 4 मुलं जन्माला घाला, एक संघाला द्या. हे विचार म्हणजे आत्ता मला वाटत नाही की कुठलाही विकसनशील किंवा डेव्हलप किंवा अनडेव्हलप देशसुद्धा अशा प्रकारचा विचार करत असेल, ज्या प्रकारचे असे बाबा वक्तव्य करत आहेत. आणि महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की फडणवीस साहेब एक शब्दही न बोलता या गोष्टीचं समर्थन करत आहेत. शिवाजी महाराजांवर विचारलेल्या प्रश्नावरही त्यांनी पांघरून घातलेलं आहे आणि कुशाल उत्तर देत आहेत की अशा प्रकारचे वक्तव्य वेगवेगळ्या राज्यांमध्ये अशा चर्चा असतात महापुरुषांबद्दल. हेच जर वक्तव्य दुसरं कोणी केलं असलं तर खपून घेतलं असतं का फडणवीस? हे तुम्ही उत्तर देण्याची जनतेला आवश्यकता आहे. आणि मी तर म्हणेल की फडणवीस सरकारच्याच काळात नवीन नवीन बाबा उगत आहेत. खरात बाबा, तलवार बाबा, गडदे बाबा, धीरेंद्र शास्त्री बाबा, अशा प्रकारचे बाबा उगवतात. महिलांवरती अन्याय करतायत, वेगवेगळी प्रकरणं घडतायत, लोकांची फसवणूक होत आहे. आता तो मनोहर बाबा. कशा प्रकारचं वातावरण चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये आणि मीडिया ह्या गोष्टी कव्हर करत आहेत. जे जनतेचे प्रत्यक्ष जे हाल आहेत ना ते वेगळेच आहेत. आणि जो डेव्हलपमेंट जी विकास व्हायला पाहिजे ती तर अजिबात होत नाही आहे. परंतु रोज मात्र वेगवेगळे बाबा महाराष्ट्रात जन्मास येत आहेत आणि त्यांची वेगवेगळी कांडही मात्र जनतेला पाहायला भेटत आहेत. सरकार मात्र ह्या सगळ्या बाबांचं समर्थन करत आहे आणि ह्याच बाबांसाठी कुंभमेळ्यामध्ये जनतेच्या टॅक्समधला पैसा दिला जातोय ते कितपत योग्य आहे ते सर्वांनी विचार केला पाहिजे.